बहिणी आहेत सगळ्यात मोठी तिच्या मम्मीची या दोघींच्या मोठ्या मम्मीपेक्षा सरप्राईज आहे मम्मीला असं माहिती आहे. मम्मी झोपल्या एक झोपल्या चला चला मम्मीला माहित नाही अजून चला घे की ते घे इकडे डबू आलायसा कसा आलायसा रिक्षात मागे मम्मी आमची मेहंदीला बसल्या नवरी देवाची त्यांना लावशील सरप्राईज वाटला सरप्राईज पट्ट घर वाटाले आता जर लग्नाचं घर वाटाले आता काय कालपासून कोण होतं आमचं बीच करालतो मी काय इलाज करायला म्हणलं पण काहीतरी मागवल्यात मला मावशी काय म्हणली पार्सल एक माझं येणार आहे मी काहीतरी वेगळा टेम्पो तू पार्सल आलाय काय मी म्हणाले तूच मागवले मी म्हणलं मी काय टेम्पो तर मागू एवढं घरातली पण काय तर मागवलं असेल असं वाटतं का ह्याला वरती डेकोरेशनला काय आहे सरप्राईज आहे काही आम्हाला पण काय आयडिया नाहीये काय पार्सल मागवलायचं बाई टेम्पो लवकर या दोघींनी काय तर कारभार केलं बघा चांगली गोष्ट आहे. मी म्हणाले मी शर्ट एक ऑर्डर केलं तर टेम्पो पण ना शर्ट कसं आलाय म्हणलं काय हे ढेक पडायला काय म्हणलं मला शर्टाचा ठीक आहे बघूया काय सरप्राईज आहे काय ग किती एक्साइटमेंट नाही आता मेहंदीचा कार्यक्रम झाला आमचा अरे मलाच माहिती मी काय मागवले यांचा कारभार आहे यांचा आम्हाला माहित नाही रे किंवा पण किती वेळ मला वाटलं मांडवाला ना मांडवाला मला वाटलं मांडवाला आलाय मांडव तर घातलंच नाही अजून कसला काढा लागलाय हो काढा हो एक्साइटमेंट वाढायला लागली अगं बाई काय आहे सरप्राईज पडायला आम्हाला आज येते त्याचा भोगळा कळाला आता आम्ही असं प्रिंटर करायचं रात्री असं करायचं आज आमच्या काका काकीचं आज आमच्या काका की म्हणतोस हे ना नाही मोठ्या पप्पाचं मोठी मम्मीचं अॅनिव्हर्सरी आहे कितवी 25वी. हा मग आज काय काय करणार आहे आपण आज डेकोरेशन आता मोठ्यानं जरा करायचं म्हणजे पप्पानी हा पप्पानी काय तुन सगळ्यांनीच हा मग सगळ्यांनी म्हणजे करावं मग नियोजन मीटिंग झाली मीटिंग नुसार केलो आता बघा हे सगळं आता चालू आहे तर जेवण ते चालू आहे थांब दाखवतो सामान आणलेलं आहे जेवण चालू आहे आणि तुम्ही आहे इथे मी काल ब्लॉग घेणार होतो कालपासून तब्येत माझी बिघडल्या त्यामुळं मला काय ब्लॉग घेता आलेला नाही आहे खरं आज ऑन द जोश आहे कारण मी इंजेक्शन घेऊन आलो आहे गोळ्या खाल्ल्या ढीगभर सो आज आता इथं सगळं सामान लावायला चालू झालेलं आहे आता एवढं सगळं अजून लई काम बाकी आहे अजून काल वैष्णवी 6 वाजता येणार आहे काल ब्लॉग करणार तर ट्रेन खेळलो का नाही एवढा वाईट ताप आलता मला काल जो इंजेक्शन घेऊन आले ब्लॉग घेतलोच नाही काय आणि स्टोरेज ढीगभर पडलं त्या आयफोनवाल्यानं जरा एक्स्ट्रा द्या मला कशाला एवढं कंजूसपणा करतायचं एवढं मला पैसे घेतात आमच्याकडनं म्हणजे आता नवीन एक आयफोन निकिता घेऊन येणार आहे मला तिच्या पैशांना आता ये देखो गाईज मेरा को आयफोन मिला ये देखो खरं माझा मी जरा नाही परत बघ कसा तर आमचा आहे थोडा आमचं तसं काय नसते तुझं माझं सरप्राईज ते मम्मीला आत्ता रिव्हील होणार आहे त्यांनी मेकअप करणार आहे तुझा हा तिला कायच आयडिया नव्हतं आयडिया नव्हती तिला तिची अशी लई इच्छा होती की एकदा तरी मेकअप करायचा मला तिचा तर मेकअप करणार आहे लग्नात काय फक्त काय झालं का फेअर लावली नाही मेकअप केलता की पण आज त्याच्यापेक्षा एकदम भारी कारण प्रो आहेत इतर सगळ्यातला प्रो मेकअप आर्टिस्ट आपल्याला करणार मेकअप जाऊन पटकन आत्ताचा हा लुक बघून घ्या आणि नंतर ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आमची मम्मी बघा
झाली मम्मी इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या, लक्षात ठेवा आता. बघ की लग्नात आलं नाही. हा 25 नेक्स्ट असं 50 50 अजून 25. तेव्हा नाती होते बबीला. होय. शुभम कडे ग हा, निक्की हो मी काय बोल शुभम काय शुभम आमचा शुभमला स्थळ आलं आमच्या आत्ताच 21वा वय आहे तर स्थळे आल्यात. शुभ्याचं हाय सावध मुलगी पसंत आहे. ट्रेकर आणायचा हो हे काय मॉडर्न बुरगी बिना साडीची टी शर्ट वर. आमचं असं असतं. कोण एवढं बघ ते आवरा पटापट एवढं पोहेचं कार्यक्रम एवढं आहे सोड. हे असं तसं व्हायचंच खायचं. कोण आहे? पोरगीला काहीतरी बिझनेस काढून द्यावं. मग म्हणतात खरं सांग बरं. नाही काढायचं. परिस्थिती लई वाईट आहे. एवढी वाईट आहे माझ्याकडे आता मुली शिकायला येतात ना दहावीला. खूप म्हणजे आपण चांगलं बघून देतात. आई वडील कोण असं हे करत नाही. पण समोरची माणसं कशी निघतील ते आपल्या हातात नाही असं. पेपर देऊन आलेली आहे. सो इट ओव्हर. येस मला मला सकाळी सांगायला लागल्या म्हणून मी हा टी शर्ट घातले म्हणाल्या. वैष्णूचा पेपर संपलेला आहे आता पार्टी करणार आम्ही आणि ऐक की पुढं वैष्णवीला करता घरकाम शिकवायचं. हा होय सुट्टी आहे जेवण काहीच नाही आम्हाला. पेपर आहेत मे पर्यंत पेपर. सीईटीला इम्पॉर्टन्स द्यायचं होय. माझं करिअर त्यातच आहे काय नसतंय. करिअर असते सीईटी वर फक्त ऍडमिशन असते. हा मग ऍडमिशन Makeup चालू आहे अजून. हे भांडणं होतच राहतील. आता मी आवरतो जा तिकडनं ड्रेस आण जा. 1 2 3 बघ आता मम्मी पहिल्यांदा म्हणाला बापरे आई हो मस्त असं वाटणं झालंय. मम्मी माझा सेम डुप्लिकेट दिसायला सेम. कोणतरी हिरोईन वाटायला लागल्या. छान केलाय एक नंबर. आयुष्यात पहिल्यांदा केलंय सांग की कसं वाटलं. पहिल्यांदाच केले तुझं ड्रीम लग्नात होतं काय साधच तेव्हा. ड्रीम होतं ते पण सांग. हा ड्रीम होतं ते पण पूर्ण झालं आज. त्यांचं असं मेकअप करायचं ह्याच्यामुळे झालं. ते तुमच्या मुलगीमुळे नाही तुम्ही दोघीच त्याने आली तेवढा वेळ काढून वेळ ते तसं झालं. साठी थँक्यू आल्याबद्दल. आता जेवूनच जावा. खरंच मस्त दिसायला. छान छान एक पूर्ण नंबर. लुक तुम्हाला असं उन्हा ह्याच्या वेळी दाखवलं व्यवस्थित. त्याचं रिएक्शन बघूया आपण. मम्मी बघ कशी दिसायला. तू दिसायला सेम खरंच ओळखाडा हे आपण- तिथे जाऊन थांब. माझा अवतार आता चांगला नाही. असू दे ना. हा सेम कॉपी पेस्ट झेरॉक्स कॉपी केली. ओरिजिनल कॉपी डुप्लिकेट कॉपी. डुप्लिकेट कॉपी म्हणून बघ. कशा उत्तर दिलास मला. वाव माझा फिरा हेअरस्टाईल छान केलं. काका डायरेक्ट फिदा ही कोण आणलायचा म्हणणार. बायको बदलली 25 वर्षांनी. आता मला बघ मस्त असं माग कसा वाटला मेकअप खरंच कमेंट करून सांगा. मम्मीनं लाईफमध्ये पहिल्यांदा मेकअप केला. मी माझे जे काही 2 शूट झाले माझ्या पेजवर तुम्ही बघितला त्या रेणू दीदीने केलता. मग तेव्हापासून आम्ही म्हणता की अगं आमचा पण असं इच्छा आहे करायचं वगैरे. आणि ते आज पूर्ण झालं फायनली पूर्ण झालं. दिसरच असं कोणतरी वेगळ्या ह्याच्यातलं वाटायला लागलं असतं. एक नंबर छान झालाय मेकअप मस्त. आता आम्ही मावशीची रिॲक्शन बघणार आहे. माझ्या उत्तराकडे आज जरा इग्नोर करा लई काम आहे त्यामुळे अजून मी आवरलो नाही आहे. आता मी मावशीची रिॲक्शन बघणार आहे. परत आंटीची रिॲक्शन हवा बघूया आपण. येऊ देत का हा येस प्लीज या हमारे देवर की देवरानी को देखना लेने आए हैं. कसं वाटलं? छान छान एक नंबर. देवरानी को किसी की नजर मावशीला जरा थोड्या पाणी आले. नंबर मेकअप केला. मावशी मेकअप देईल रडू नको. ऍक्च्युली काय झालं माझी मावशी प्रेग्नेंट होती त्यामुळे तिला हिचं लग्न अटेंड करता आलं नव्हतं. हा त्याच्यामुळे आज तिच्यासाठी आम्ही हे सगळं रिक्रिएट केलंय तुझ्यासाठी. बरोबर आहे केली.
भारी झालं की. हेअरस्टाईल पण छान झाली पाठीमागे. हा, बघितलं. माझी हाऊस आणि माझ्या ह्यांच्या लग्नात मी पण नव्हते ना आम्ही नव्हते. त्यामुळे ते पण माझ्या माझी पण हाऊस झाली सगळी गंगाच्या पुढे सगळ्या लागल्या. थँक्यू सो मच मेकअप केल्याबद्दल, एवढा भारी मेकअप केल्याबद्दल. खरंच खूप पडापासून थँक्यू. एवढ्या बिझी शेड्यूल बद्दल आई येऊन त्यांनी एवढं केली, खरंच भारी वाटलं माहिती आहे. थँक्यू वन्स अगेन. कसं वाटलं मॅम एकदा सांग. कशी चाल सांगा मला. कुठे आहे आता मम्मी? बोलल्यात म्हटलं मेकअप वालेला एक नंबर झाल्या. ओळखा लागलाय काय? 25 वर्षानंतर आता लई बदल झालाय का? कशी दिसाल्या? ओळखणार नाही, एकदम भारी झालं. मस्त दिसाल्या. अहो जरा सांगा की शब्दांनी. अगं शब्द सांगण्यासारखं नाही आहे, एकदम सुंदर, एकदम सुंदर आहे. सासूबाई आल्या. लग्नात बघितली अजून नवरा लढायचा आहे. नवरा त्याच्या आधी घेऊन घातल्या. आम्ही कामं करले, नवरीला बघून नवऱ्याला घाम आला. कामं चालू आहेत आमची. होय होय, नवऱ्याकडे सगळं डिपार्टमेंट आहे ना, सगळं सांभाळायचं. डिपार्टमेंट आहे. तुम्हाला पण करूया काय? नको बाई तुम्ही करून घ्या. तुम्ही करा, आमचं काय झाले. मम्मीचे फ्रेंड्स आहेत, त्यांची रिॲक्शन बघा मम्मी. नवरी दिसायला नवरी मी असं वाटलं की मी तुला बघायला माझ्या मैत्रिणीची मुलगी म्हणजे ऐश्वर्याने हिला तयार केलं. मेकअप आर्टिस्टने केलं. मेकअप आर्टिस्ट केलं. हा हा हा. छान झाला. छान दिसायला. कसं झाला? कसं झालाय? मस्त झाला? होय का? हा. हाय, हाय. हे माझं, मी मम्मीच्या मावशीची रिॲक्शन बघणार आहे, कशा बघेल. सो प्रिटी. हो थँक्यू थँक्यू. एकदम प्रॉपर मस्त एकदम नॅचरल मस्त केलं मेकअप. असं वाटत ना की आज बघताय आणि आज वेगळं एकदम असं वेगळं कोण आहे? मांब्याची ओळखली काय? हिच्याकडे बघ की रे. पोरग्याच्या आमच्या रिॲक्शन भारी आहे. इकडे आम्ही एवढे दिवस भेटायला त्याचं काढ. वा वा वा, लंगोटी यार आमची. समोर असं छान झालंय. नवरीसारखं केलं मला. हे तेव्हाचं स्वप्न आता पूर्ण झालं. तेव्हा काय केलं? लग्नात कधी ह्या सगळ्यांनी मेकअप केलता बघा. ह्या सगळ्यांनी मेकअप केलता मम्मीचा लग्नामध्ये तिच्या मुलगीने केले. हा, आता मेकअप आर्टिस्ट बोलले. ओळखा ना. 25 वर्ष आधी आणि केलं सगळं. हा. मग काय. तीस 31 32 33 34 35 36 37 38. बाप रे, 38 मेंबर. 38 ऐसे नहीं चलेगा, नहीं चलेगा. 38 मेंबर आहेत. सॉरी 39 मेंबर आहेत. आता इकडे काउंट करूया. इथे किती? ओके, 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8. मुलाकडची टीम जिंकलेली आहे. बसायचं नाही
तुम्ही लीडर आहात. तुमच्या टीमला इकडे घ्या. मॅडम तुमच्या संपूर्ण टीमला इकडे घ्या. गरजेचं आहे. हे ज्वलंत उदाहरण आता तुम्हाला या ठिकाणी म्हणजे बघायला मिळतंय. आता आपण बरंच रडलो वगैरे, थोडंसं जरासं आपण चेष्टा मस्करी करूया. ओके, किती मुलं मुली कुठे आहेत त्यांचे? मुलं मुली एक तर तुम्ही एक हा मुलगी आणि ओके 4 जणी आहेत. ओके, मोठं कोण सगळ्यात? ओके, 2 नंबर तुम्ही, 3 नंबर आणि 4 नंबर. ओके, तुम्ही इकडे या. खरं उत्तर द्यायचं. हा, चौघांमध्ये सगळ्यात जास्त वांड कोण आहे? वांड कोणच नाही. काय सांगताय? लहानपणी हो, आता सगळी शाली झाल्यात. लहानपणी कोण त्रास दिला सगळ्यात जास्त? खरं सांगा. लहानपणी बी कोणच त्रास द्यायने पहिल्यापासून. ओके, आता सांगा लहानपणी जास्त कोण रडत होतं चौघांपैकी? कोणाच रडत नाही. तुमच्यात तर काय भांडण आहे तर काय सांगू. हे सगळ्या मम्मींना उदाहरण आहे आपल्या पोरांची बाजू कशी घ्यायची शिकून घ्या आत्ताच. हा, कोणच भांडत नव्हतं. एवढे हुशार सगळे. बरं, अभ्यासात हुशार कोण चौघांपैकी? दोन्ही भाऊ आहेत. भाऊ पोरी बी आहेत. एक सांगा, चौघांपैकी एक सांगा. आता सगळे आहेत तर काय सांगू. 2 वाजल्यात. 2 कार्यक्रम सगळा झालाय आणि आम्ही आता साफसफाई करायला लागलो. हे बिहाइंड द सीन आहेत. द स्ट्रगल इज सो रिअल. एवढा सगळा कचरा झाला आहे पण कार्यक्रम एवढा मस्त झाला, एवढं भारी वाटलं. म्हणजे ज्या मेकअप आर्टिस्ट होत्या त्यांनी एवढा भारी मेकअप केला तर आई शपथ. म्हणजे मम्मी आमची अशी हिरोईन दिसालती, पण अँकर जी होती तिने तर असा 4 चांद लागले. परत जे गाणं म्हणाल त्या तुम्हाला सगळं आता ब्लॉगमध्ये दिसलं असेलच. आणि त्यांनी तर एवढं भारी गाणं म्हणलं की मी शब्द सांगू शकत नाही. म्हणजे सगळं डेकोरेशन तर 1 नंबर झालं. म्हणजे डेकोरेशनला तोडायचं आम्ही सगळ्यांना सरप्राईज आहे की वाव कसलं भारी झालं आहे. त्यामुळं हे जे सगळ्यांनी म्हणजे जेवण पण एक छान झालं. त्यामुळं कसं आहे कार्यक्रम हे सगळ्यांचं मिळून होतो आहे आणि आमच्या घरातले खूप वर्षानंतर हा कार्यक्रम आहे. त्यामुळं खरंच भारी झालं. ज्यांनी आम्हाला हे हेल्प केली सगळं डेकोरेशन म्हणा किंवा हे सगळं त्यांना खरंच मनापासून थँक्यू. जर तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर खूप मनापासून थँक्यू. आणि सगळी फॅमिली एकत्र आली, एवढं भारी वाटलं. आमच्यात जवळजवळ नाही म्हणा तर 25-30 वर्षांना आमच्या घरात कार्यक्रम आला. त्यामुळे असं एकदम भारी वाटलं. सो होमचं बघा, जोर लगा की हायशा, जोर लगा की हायशा. वैष्णवी ओळखणार त्या रस्त्यावर फिरणाऱ्या बायका असतात कधी दे गा कचरा दे सेम दिसायला दोघी सेम. मी तोंड बी धुतलो नाही अजून. आणि मला काय झालं आज मेकअप करायला काहीच वेळ मिळाला नाही. एवढं कामे मोहित त्यामुळे वेळच मिळाला नाही कामं हे मेकअप वगैरे करायला. तरी पण आता छान झाला कार्यक्रम. काय झाले फायनली दुपारचं वाजल्यात 2. रात्री झोपलं 3 वाजता. बघा 2 वाजल्यात 3 वाजले आत्ता. आणि ही मगाशी आंघोळ केलं 1ला. आणि ही आमची रंबा बघा अजून चालू आहे बघा. आत्ता 10 वाजता. हॅलो मेघनाथ चिखलकर, हे बघा गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. बघा हळूवार तोंड धुते, परत हळूवार परत तोंड धुते, परत एकदा धुते. जोपर्यंत चेहऱ्याला ग्लो येते तोपर्यंत धुते आणि धुते आणि परत एकदा धुतली. आणि असं मारते, पाणी मारते बघा तुम्हाला काल वेळ मिळाला पण आज जायला लागलाय. सोहमचा भाऊ दोस्त. आई ग वा वा, आई ग सगळं क्रिस्टलच झालंय सगळं. वा 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 मस्तच आहे. एक नंबर आवडलंय बोल सांग. खरंच भारी आहे. आपलं सगळं आलंय त्यामुळे सगळीकडे आम्ही एक टीम झाली आमची. मस्त आहे मस्त. आलतो की ते बरं का आलं नाही. शौर्य त्याला पायात मला घुसला तो घराचा